तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी आलेलो आहे हॉफला राहता माझे दोन मित्र. हा आहे गौरव फ्रॉम देवळाली कॅम्प आणि आहे वंश NDMUP कॉलेज. तर आज आम्ही चाललेलो आहे नायकीच्या फॅक्टरी आउटलेटला. भरपूर आहे एअरलाइनगन मध्ये जे मोठं फॅक्टरी आउटलेट आहे तिथे आम्ही चाललोय. थोडी शॉपिंग करू. हा, थोडे शूज घ्यायचे. पगार झालाय. जॉर्डन्स बघू आता. जॉर्डन्स घातलेले, बाकीचे कोणते घ्यायचे ते पाहू. भावाला फोन करावा लागेल. आपलं सगळं तिकडं असतं. थोडं एक्सपर्टीज त्याच्या जास्त आहे. त्याच्यात भूक लागली आहे. चला बघू ना, काहीतरी खाऊ. तर उतरलेलो आहे आता आम्ही एअरलाइनगनच्या आउटबाउंड ऑफला. इथून थोडं काहीतरी खायला घेऊ आणि तिथून पुढे जरा बसने जावं लागेल. अर्धा तास लागेल माझ्या मते, माहित नाही, पहिल्यांदाच आलेलो आहे. तर बघू, पहिले काहीतरी घेतो खायला. आणि खायसाठी आलेलो आहे आम्ही मॅकडॉनल्ड्सला. आणि मॅकडॉनल्ड्स मध्ये वंशनी कारोबार घेतला होता ऑर्डर द्यायचा. काय वंश, काय खायला, काय स्पॉन्सर आहे आज? स्पॉन्सर तर नाही आहे, पण ऑर्डर मध्ये मॅक क्रिस्पी आहे, चॉकलेट मिल्कशेक आणि फ्राईज. आणि साधे सुद्धा नाही, वॅफल फ्राईज आहे. वॉफल फ्राईज आहे. हे इंग्लिश मीडियम नाही वॅफल भाई. तर बघू, तिघांसाठी 3 मील घेतले आम्ही. खाऊ आणि खाल्ल्यानंतर जाऊ एअरलाइनगनला. तर 500 किलोमीटर चालल्यानंतर आता पोहोचलेलो आम्ही फायनली आउटलेटला. थोडं फ्रेश वगैरे झालो. खूप ऊन आहे कारण समर इज ऑन इन जर्मनी. तर बघू, ॲडिडास, नायकी, फिला, अरिना, भरपूर आहे ब्रँड्स इथे. तर आमचा मेन फोकस नायकी आहे. तर सर्वात पहिले जाऊ नायकीच्या स्टोअरला. जे घ्यायचं आहे ते घेऊ. भेटलं तर होपफुली भेटले पाहिजे. जे शूज हवे मला ते विंटरसाठी, आणि नाही भेटले तर ॲडिडास आणि प्युमा आहे. तर चला बघूया. थोडंसं इथे प्रायव्हसी इश्यू असल्यामुळे मध्ये व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही. तर जे शूज ट्राय करू ते दाखवतो. आउटलेटमध्ये मला जे शूज घ्यायचे होते ते भेटलेले आहे. आणि जे की आहे गॉर्टेक्स पेगासिस ट्रेल 4. हे विंटरमध्ये पण यूज होतील आणि स्नोमध्ये पण होतील. तर हे ऑप्शन्स होते, बट ॲज युजल व्हाईट इज अ फेवरेट कलर, सो मी व्हाईट घेतलेला आहे. आणि इथे व्हरायटी तर आहे खूप शॉपमध्ये. शॉप पण खूप मोठं आहे. आणि घरच्यांना पण शूज घ्यायचे होते, तर घरच्यांसाठी पण घेतले, भावासाठी आणि पप्पांसाठी. तर तुम्हाला एक देतो मी छोटासा टूर. जर तुम्हाला काही आवडत असेल तर तुम्ही पण कमेंट्समध्ये सांगा. स्पॉन्सर करायचं का नाही ते अजून नंतर बघू आपण. तुम्ही कोणता शूज मागता त्याच्यानुसार आहे. इकडे पण लेब्रॉन एडिशन आहे आय गेस. समोर ही जी वॉल आहे, या वॉलमध्ये सगळे सेलवाले शूज आहे. मोस्टली आपल्याकडे कसं असतं, काही स्टॉक जर लवकर गेला नाही, खूप दिवसांपासून पडल्या, तर तो साईडला लावून देता आणि त्याच्यामध्ये आपण बघायचे साईजेस अँड ऑल आणि शोधून घ्यायचे. तर बेसिकली हीच ती स्कीम आहे. आणि जे समोर आपण आत्ता बघू शकतो हे सगळे फ्रेश पीसेस आहे. यांचे इथे समोर साईज आणि सर्व गोष्टी ठेवलेल्या आहे. तर यायचं शूज. आणि बाकीच्या माझ्या भावांना नाशिकला गेल्यावर, इंडियाला गेल्यावर तेव्हा त्यांच्यासाठी शूज. आमचं गिव्हअवेचं काय सर? आणि तुमचा गिव्हअवे करू आपण. तुम्ही आता व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला कोणता शूज पाहिजे ॲज अ गिव्हअवे. आणि मी प्रयत्न करेन तो तुम्हाला घेऊन द्यायचा. ओके फाईन. बघूया.
बस पकडून आलेलो आहे आम्ही आता ॲडिदासच्या स्टोअरला. हातात नाईकीच्या मस्त कोऱ्या करकरीत बॅग आणि एंट्री करणार आहे आम्ही ॲडिदास स्टोअरला. थोडं मस्त आहे ॲडिदासचं स्टोअर. वेट आय शो यू. हे आमचे पोरं यांना खूप घाई झाली आहे, हे चालले. आणि बाहेर हा मस्त मोठा स्टर्ट ठेवलेला आहे. त्या साईडला फुशबॉल स्पिलनसाठी प्लाट्स आहे आणि समोर फुटबॉल ठेवलेलं आहे. एकंदरीत मस्त आहे. आणि स्टड तर तुम्ही बघितलेच आहे. सो लेट्स गो. विल गो इनसाइड ऑफ द स्टोर. थोडं फॉरेनला आल्याचा फील झाला पाहिजे ना. आणि एंट्री केल्या केल्याच आपल्याला डॉइचलँडची जर्सी दिसते, जी ॲडिदासने स्पॉन्सर केलेली होती. ऑब्वियस आहे. 1980, 1984, 1988. दिस इज लेटेस्ट 2000, नॉट लेटेस्ट. ही आहे लेटेस्ट 2020ची. आणि ही जी की आहे माझ्याकडे घरी, जी मी अनफॉर्च्युनेटली आत्ता घातली नाही, 2024ची डॉइचलँड होम जर्सी. सो दिस इज इट. बघूया शॉपमध्ये आलो आहे. हुडी वगैरे काही आवडतं का, काही घ्यायचं आहे का? गरज तर नाही आहे सध्या, बट लेट्स गो. बघतो जर काही घेतलं तर तुम्हाला असं पण ब्लॉगच्या शेवटी समजून जाईल. सो प्लीज नो गिव्ह अवे. ओके. हे पोरं मला घाडायच्या, गौरव तर माझ्या मागच लागलाय की गिव्ह अवे पाहिजे, गिव्ह अवे पाहिजे. 100 सबस्क्रायबरसाठी कोण गिव्ह अवे देतं तुम्हीच सांगा बरं मला. नाही, नो. टूट मी अ लाईन. इश्काने स्निस्ट माखन. ओके, दास गेट फ्योमिश. ओके. तर चला बघू, काही घेतलं तर मी तुम्हाला नक्की ब्लॉगच्या शेवटी दाखवतो. तर जे गॉर्टेक्स मी घेतलेले होते, नाईकीचे एक शूज घेतले होते, पण ते रिटर्न केले कारण मला ॲडिदासचे शूज थोडे जास्त आवडले. तर मित्र होता तिथे, ट्रायल करून आलो. त्याला बोललो की मी रिटर्न करून येतो, तू ते घे. मग आता झालं तर आहे आमची सगळी प्रोसेस. मग आता चाललो आहे रिटर्न. खूप, कारण इथून ॲडिदास आणि नाईकीचं स्टोअर जे आहे त्या दोघांमध्ये बरंच अंतर आहे. 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे. जवळपास 20-25 मिनटं लागतात. जाताना बस भेटली, बट येताना बस नव्हते. मग म्हटलं आता चालता काय करायचं, तर एक क्विक अपडेट तुम्हाला पण देऊन टाकू. आणि तेवढंच माझं बोलता वेळ निघून जाईल. तर झालं, थोडंसं राहिलं आहे, पोहोचत आलो आहे. बघू. जो शूज घेतलेला आहे, एकदा बघतो त्यांनी करेक्ट साईज घेतली का नाही. तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा माझा मित्र होता गौरव, ज्याला मी पाठवलं होतं माझे शूज घ्यायला. आणि त्यांनी होपफुली मी ट्राय केले, व्यवस्थित साईज घेऊन आलेला आहे. आणि आमची शॉपिंग वगैरे पण डन झालेली आहे. तुम्ही खाली बघू शकता 4-5 पिशव्या पोरांनी मजबूत भरून घेतलेला आहे. आणि आता जातो आम्ही घरी. मस्त निवांत बसतो, जातो ट्रेनमध्ये, जरा गाणे बिणे ऐकतो, मजा करतो. आणि करू आपण यासोबत आजचा ब्लॉग डन. तुम्हाला सांगा कसा वाटला व्हिडिओ, ब्लॉग जे काही होता. ट्राय केला आम्ही फिरायचा एअरलँगनला. जर तुम्ही पण आले एअरलँगनला तर याचा नंबर मेसेज करा मला, मी पाठवतो. हरिकाम टेकडाच राहतो, याला घेऊन नाही वाटलं असतं. तू. आणि थोडा दिसायला वगैरे पण चांगला आहे स्वभावाने, आणि याची जर्मन पण चांगली. तर घेऊन जा तुम्ही गौरवला. आणि करू व्हिडिओ एंड. तोपर्यंत काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. चला बाय.